फिरोदिया, माझी धर्मपत्नी संगीता फिरोदिया। मी राहायला सातारा परिसर आमदार रोड रणजित नगर मध्ये गट नंबर 93। गेल्या 24 वर्षापासून मी तिथे राहतो। माझ्या शेजारी आता 4 महिन्यापूर्वी श्री भागीनाथ कटारे साहेब यांचं बांधकाम सुरू झाले। त्यांचं बांधकाम जसं वरती आलं तसं मला लक्षात आलं की समोरच्या साहेबांनी सामाजिक अंतर न सोडता माझ्या कंपाऊंड वॉल पर्यंत त्यांनी गॅलरी काढली। पण त्यांना मी घरात बसून आमच्या तिघांमध्ये बोलणं झालं, माझी मंडळी मिसेस आणि कटारे साहेब, आम्ही तिघं बसलो, बोललो त्यांना सांगितलं साहेब 1 फूट तरी मागे घ्या, कारण कचरा पाणी पडलं तर शेजारी राहायचं, वाद नको। नाही म्हणे मी ग्लास बसवणारे, कपडे वाळवायला जागा पाहिजे। ओके, मी सोडून दिलं, म्हटलं वाद नको, भांडणं नको, ठीक आहे। नंतर त्यांना मी महानगरपालिके थ्रू ऍप्लिकेशन दिले। महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत 6 ऍप्लिकेशन दिले किंवा असं सामाजिक अंतर न सोडता बांधकाम चालू आहे, याच्यावरती मला न्याय मिळावा। जरी त्यांचे योग्य असेल तर मला योग्य ते न्याय द्यावा, याच्यातून मार्ग सांगावा। परंतु महानगरपालिकेने आतापर्यंत कुठलीही त्यांच्यावरती कारवाई झालेली नाहीये। त्यांचं बांधकाम दुप्पट वेगाने सुरू झालेलं आहे। जसं मी ऍप्लिकेशन दिलं महानगरपालिकेत, त्या ठिकाणी वेगाने बांधकाम सुरू, एका बाजूला बांधकाम एका बाजूला कलरिंग चालू केलंय त्यांनी। मला ते थोडंसं खटकलं। गेल्या 23 जानेवारी मध्ये पण मी उपोषणाला बसलो होतो। माननीय वावळ साहेबांनी मला शब्द दिला आणि उपोषण स्थगित करायचं सांगितलं, तात्पुरतं मागे घ्यायला सांगितलं। 7 दिवसाचं त्यांनी अल्टिमेट मागितलं होतं मला। 7 दिवसून आज 14वा दिवस आहे, परंतु समोरच्या प्रॉपर्टीवर काही कारवाई झालेली नाहीये, सामाजिक अंतर काढलं गेलेलं नाहीये। काम त्यांचं दुप्पट वेगाने झालं आणि आज रोजी कालच्या शॉपिंग सेंटरला कलर पण देऊन झालेला आहे, काम थांबवलेलं पण नाही आणि कारवाई पण झालेली नाही। त्याच्यामुळे मला ना दिला असतो, आज परत उपोषणाला बसण्याची वेळ आणलेली आहे महानगरपालिकेने। यावर अजूनही मी शासनाला विनंती करतो की आम्ही सिनियर सिटीजन मध्ये आहोत, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि समोरच्या प्रॉपर्टीवरती योग्य ती कारवाई व्हावी, ही विनंती माझी। मी राजेंद्र फिरोदिया, सातारा परिसर आमदार रोड। तर आम्ही आत्मदहन करू हो, पालकमंत्र्यांना दिलेले आहे। डॉक्टर करार साहेब या दोघांना निवेदन दिलेले आहेत। मला वाटतं 21 तारखेला चर्चा झाली नाही, त्यांची भेट झाली नाही। ते सध्या मुंबई दिल्लीमध्ये दौऱ्यामध्ये व्यस्त होते आणि मी पण इकडं चक्रा मारण्यामध्ये परत व्यस्त झालो। त्याच्यामुळं माझी त्यांची अजून भेट झाली नाही, पण त्यांच्या ऑफिसला जाऊन मी निवेदन देऊन आलेलो आहे। पूर्ण प्रकरणामध्ये प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, यावर तुम्हाला काय वाटतं? सर, महानगरपालिकेमध्ये जसं सातारा देवळाई परिसर गेला, त्याच्यामध्ये बेफाम अनधिकृत बांधकामं चालू झालेली आहेत। मला वाईट वाटायचं। मी एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे, पेन्शन ग्रुप मध्ये पण माझी ऍक्टिव्हिटी आहे, गुंटेवारी ग्रुप मध्ये माझी ऍक्टिव्हिटी आहे, परंतु मी थोडंसं दबत होतो कुठं आपण पोहोचू शकतो। परंतु ही वेळ माझ्यावरतीच आली, त्याच्यामुळे मला शासनाला म्हणजे खेद वाटतो शासनाचा। एक नागरिक, जागृत नागरिक आपल्याला निदर्शनाला आणून देतोय इथं अतिक्रमण होतंय, सामाजिक अंतर सोडलं जात नाहीये, तरी पण त्याच्यावरती कारवाई होत नाहीये। विशेष वाटते यांना शासन का पाठीशी घालतंय अतिक्रमण करणाऱ्यांना, याच्यावरती योग्य तो कारवाई व्हायलाच पाहिजे। हे माझ्या शेजारीच नाही पण पूर्ण सातारा देवळाई परिसरात ही परिस्थिती आहे। त्याच्यावर लवकरात लवकर शासनाने योग्य निर्णय घ्यावा, ही माझी अपेक्षा आहे। साहेब दाम्पत्याचं आम्हाला उपोषणासाठी बसलेले आहे, यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्या? हे बघा, हे खरं तर राजेंद्र फिरोदिया दंपत्ती आज दुसऱ्या वेळेस उपोषणास बसत आहे, ही खरं तर प्रशासनाची हार आहे। ते जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा प्रथमतः त्यांनी उपोषणाचा मार्ग, त्यांना एवढाच एक मार्ग सुचला, कारण 4 महिने सतत 12 अर्ज, 4 महिने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत बोलणी, चर्चा, त्यांना काहीही मिळालेलं नाही। 93 नंबरचा गट सातारा परिसर आमदार रोड या नावाने ओळखला जातो। इथे जे कटारे म्हणून जे ग्रहस्थ आहे, यांचे नेबर आहेत, यांचे अनधिकृत बांधकाम श्री राजेंद्र फिरोदिया यांच्या प्लॉट मध्ये ते येतो। जी कॅनोपी आहे
ती कॅनोपी यांच्या प्लॉट मध्ये येते. तिथे 3 मीटर जी मार्जिन सोडली जाते बांधकामाची, रीतसर परवानगी घेतल्यानंतर जी 3 मीटर मार्जिन सोडली पाहिजे ती सुद्धा सोडलेली नाही. हे ज्येष्ठ नागरिक आहे, आज यांचं वय जे आहे 66 वर्ष आहे. यांनी सतत आवाज उचलला. यांनी श्री बिरारे साहेब झोन क्रमांक 8 इथे पत्र व्यवहार केले. स्वतः तिथे कमीत कमी 10 वेळेस जाऊन आले. त्याच्यानंतर वाहुळे साहेबांना भेटले, परंतु काही नुसती हमी आश्वासन यांच्या व्यतिरिक्त श्री राजेंद्र फिरोदिया व दंपतीला काही दुसरं मिळालेलं नाही. परत एकदा आश्वासनाच्या नंतर 8 दिवस त्यांनी टाइमलाईन, वाहुळे साहेबांनी स्वतः सांगितलेलं होतं मागच्या वेळेस की आम्ही 30 तारखेच्या आत, 30 जानेवारीच्या आत जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडू आणि संबंधित जे काही विषय झालेले आहे, जे प्रॉब्लेम झालेले आहे, दिशाभूल करण्यात आलेली आहे, संबंधितांवर कारवाई करू. परंतु असं काहीही झालेलं नाही आणि आज ते दुसऱ्या वेळेस उपोषणास इथे AMCच्या समोर बसलेले आहेत. माझं नाव अमित जैन. मी बाहुबली ग्रुपच्या माध्यमातून आहे, कार्यकारी संपादक पोलखोल मीडिया ग्रुप. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.